नमस्कार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेसंदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो, तुम्ही जर घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, मोदी आवास योजनेमधून 8,500 घरकुलांना मंजुरी। सर्वाधिक घरकुले मंजूर करणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात पहिली। ओबीसी घटकातील बेघर लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोदी आवास योजना सुरू केली आहे आणि त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 10,293 बेघरांना 2023-24 या आर्थिक वर्षात घरकुले दिले जाणार आहेत। तसेच मित्रांनो, जिल्हा परिषदेने त्यापैकी 8,500 घरकुलांना मंजुरी दिली आहे आणि हे घरकुले लाभार्थ्यांना अवघ्या एका महिन्यात दिले जाणार आहेत। तसेच मित्रांनो, 82% घरकुलांना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे। तसेच मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या रमाई शबरी योजनेच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना हक्काचा निवारण देण्यात आला आहे। आता राज्य सरकारने ओबीसी घटकांसाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे। आता निधीची प्रतीक्षा राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेतून 2023-24 पासून पुढील 3 वर्षातील घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे। तसेच मित्रांनो, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून चालू वर्षातील घरकुलांना मंजुरीही देण्यात आली आहे। लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी सुरुवातीला 15,000 रुपये दिले जातात। मात्र अद्याप शासनाकडून या योजनेला निधी प्राप्त झाला नाही। त्यामुळे मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना बांधकाम सुरू करण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। तसेच मित्रांनो, योजना सुरू केली त्या अंतर्गत राज्यभरात जवळपास 30 लाख घरकुले बांधली जाणार आहेत। त्यातच सोलापूर जिल्ह्यातील 62,218 घरकुले आहेत। या योजनेसाठी 5 डिसेंबर 2023 रोजी पहिल्या वर्षाच्या 2023-24 मध्ये 10,293 घरकुलांपैकी अवघे 1300 प्रस्ताव जिल्हा ग्राम विकास यंत्रणेकडे प्राप्त झाले होते। त्यावेळी 4 CEO मनीषा आवाळे यांनी काम न करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। त्यानंतर 4 जानेवारी 2024 पर्यंत 8,500 प्रस्ताव प्राप्त झाले आणि सध्या जिल्ह्यातील 8,498 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे। दुसरीकडे एसबीसी प्रवर्गातील 726 पैकी 584 घरकुलांनाही मंजुरी देण्यात आली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, घरकुल योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अपडेट होती। मित्रांनो, या संदर्भात नवीन अपडेट आल्यास आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊया। मित्रांनो, जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राइब करा। धन्यवाद।